त्याचमुळे आत्मविश्वास वाढला. आज 3 वर्षाच्या लेकरापासून 90 वर्षाच्या बाबापर्यंत सगळ्यांचा एकच सूर आहे आरक्षणाच्या बाबत. म्हणजे कानाकोपऱ्यात महाराष्ट्रातल्या आरक्षण विषय गेला. कानाकोपऱ्यात एवढी एकजूट. माझी तुमच्याकडे जास्तीची विनंती नाही. तुमचं राजकारण सोडून एक दिवस करा, नाही करा या मताचा मी नाही, पण बाकीचे एक दिवस सोडून बाकीचे दिवस जातीसाठी माझी जात खूप दिवसांनी एकत्र आली, तिला आता फुटून जाऊ नये एवढीच विनंती. कारण मराठ्यांची जात एकत्र येऊ नये यासाठी खूप जणांनी देव सुद्धा पाण्यात बुडून ठेवले होते. आणि 2च गोष्टी अशा होत्या की त्या होऊ शकत नव्हत्या. एक, ओबीसीतून मराठ्यांना आरक्षण मिळू शकत नव्हतं, आणि दुसरं, मराठी कधीच एक येऊ शकत नव्हते. एवढे मोठे षडयंत्र होते. सगळे षडयंत्र आपण तोडले. एकही त्यांचा डाव यशस्वी नाही होऊ गेला. त्यांनी खूप डाव टाकले, पण आपण नाही यशस्वी होते. आता शेवटचा डाव टाकला त्याने, एवढा एकच. कारण ते आता मला कदारलेले पुरे सगळे एकीकडून येतात, सत्ताधाऱ्यासहित विरोधी सुद्धा. एकही माणूस असा नाही की ती आपल्या बाजूने. आता जे 10% आरक्षण दिलं त्यात सगळ्या पक्षांनी एक मतानं ठराव मंजूर केला. 10% द्यायचे. आता ती मराठ्यांची मागणीच नाही. तुम्ही ते देता कसं? ते टिकणारच नाही. ते टिकणार नाही, मग कशाला दिलं? पहिलं 13% आरक्षण दिलं आपल्याला. सांगू ना थोड्या वेळ, 10 मिनिटं. तुम्ही म्हणा जायला उशिरा त्यांचा कुठे नाही. आता तुम्ही लय मोठ्या संख्येने जमला त्यामुळे मला आदम निघा ना, नाही तर मला पुढे लय कार्यक्रम आहे. मी सांगा आणखी 9 का कार्य आहे ना सर. 10% दिलं, पहिलं 13% उडालं. 2018 लाखो पोरांच्या निवडी झाल्या होत्या, त्यांना नाही. त्यांना एक डाव साधायचा होता. जसा 2018ला गुलाल उधळला होता तसाच गुलाल उधळायचा पुन्हा. कारण मराठी कोणाचा उपकार ठेवत नाही. 2018ला 13% आरक्षण दिलं मराठ्याने, त्याला 106 आमदार निवडून दिले. जागेवर उपकार फेडून टाकला. ते डाव ह्यावेळी साधायचा होता, पण ते आरक्षण रद्द झालं. मराठ्याच्या लाखो पोरांचं वाटलं झालं. आजही ते घरी आहे. त्यांचं वय निघून चाललंय. नियुक्त्या मिळत नाहीत त्यांना. निवड झालेल्या असून सुद्धा नोकऱ्या मिळत नाही. मग आता हे 10% आत्ता दिलं, त्यांना ही निवडणुकीच्या डोळ्यासमोर ठेवून ही निवडणूक मारून द्यायची. पण आपण आधीच सांगितलं ते टिकणार नसता. ज्यावेळेस आमच्या मुख्यमंत्री आणि सगळ्या मंत्रिमंडळाशी बोलणं झालं त्यावेळेस त्यांना सांगितलं 10% आरक्षण दिलंय, 50% आत घ्या. घ्यायला काय नियम लागतो? जी जात किंवा जो समूह मागास सिद्ध झालाय त्याला ओबीसी आरक्षणात घ्यावंच लागतं. ही नियम आहे कायद्याचा. मग तुम्ही वेगळा प्रवर्ग 50%च्या वर का केला? त्यांनी सांगितलं